राहुल राठोड बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी जाऊया मैदानाच्या मधोमध अक्कलवाडी आणि पेण आपटा या दोन संघांमध्ये मॅच। देवेंद्र माळी धन्यवाद महागुरु। या ठिकाणी आपण बघतोय बरेचसे पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आज जितकं बोलू तितकं कमी कारण आपण बघतोय मॅच कमी आणि पाहुणे जास्त, प्रेक्षक पण कमी आहेत आणि पाहुणे पण जास्त आहेत। आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मंचावर आपण बघतोय अंकित मालुसरे, राहुल पाटील, यश मालकर, विलास कदम या सगळ्यांच्या वरचं प्रेम आज आपल्याला या मंचावर पाहायला मिळतंय। कारण आपण बघतोय ग्राउंडच्या अवतीभोवती बरेचसे प्रेक्षक आहेत, परंतु त्याहूनही हे स्टेज आजच्या रात्रीला खाली पाहताना आपल्याला बघतोय रिकामं राहत नाहीये। आणि मी विलास पाटील यांच्या वतीने विनंती करतोय, आमचे भरत पाटील यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत। आणि किसन मालुसरे आपल्याला विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं मनापासून स्वागत। वळूयात अजून एक रंगतदार सामन्याकडे। यावेळेस आपण बघणार आहोत दुसऱ्या फेरीतील सामना। एका बाजूला अक्कलवाडी, दुसऱ्या बाजूला आपटे आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक येऊन अपील करतायत। एक जबरदस्त सामना। आमचे पंच निशांत माळी सर आपल्या परिसरातील MCA ची परीक्षा पास झालेले आपल्याला निशांत माळी सर पाहायला मिळतात। संतोष चौलकर यांनाही विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं, आपले मनापासून स्वागत। आणि इथं मात्र आपण बघतोय एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। आज अक्कलवाडीचं अख्खं गाव या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय। अक्कलवाडीचं आपण बघतोय जसं काय होम ग्राउंड आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय। इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, धोका होऊ शकतो स्वतःच्या फॉलोऑन मध्ये। या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या मदतीने आपण बघतोय सलामीची जोडी रितेश मोरे, त्यानंतर प्रथम पवार ही सलामीची जोडी। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला रितेश मोरे ज्यानं 16 धाबा जमा केल्या होत्या स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाला एक मोठ्या धावसंख्येकडे नेऊन गेला होता। प्रणय भोईर आपण बघतोय, प्रणय भोईर सलामीचा गोलंदाज। आपटे संघाचा एक जबरदस्त या ठिकाणी अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। बऱ्याचशा मैदानावर त्यांना आपल्या गोलंदाजीचं फलंदाजीचं दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलं। इथे मात्र पाहायला मिळतंय सलामीचं हे षटक। खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल फक्त खेळाडू बसतील, विनंती असेल अक्कलवाडी गावच्या प्रेक्षकांना की खेळाडू कक्षामध्ये फक्त प्रेक्षक बसतील। विनंती असेल या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, प्रेक्षक तिथे बसू नका, विनंती असेल। कारण आपण बघतोय आजचा सामना या ठिकाणी आता मात्र बघतोय अक्कलवाडी संघासाठी एक नक्कीच महत्त्वाचा सामना असेल। आपटे गावाने बरेचसे टुर्नामेंट जिंकले असेल, परंतु या वर्षी अक्कलवाडी संघ बऱ्याचशा फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। इथे मात्र आपण बघतोय सतीशदादा साठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल या आपण आज खरी मजा या मॅच साठी। आणि संतोष चौलकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। कारण आपण बघतोय आज आपला गावचा संघ या ठिकाणी खेळतोय आणि आज मी म्हणेन की तुमच्या माध्यमातून शाबाशीची थाप या ठिकाणी दिली गेलीच पाहिजे। परंतु बघूयात पहिलं षटक प्रणय भोईरचं, जिथे पहिल्या चेंडूवर आली होती लेगबायच्या स्वरूपाने एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवर आली होती एक सिंगल, धावफलकावर धाबा दोन धाबा। इथे मात्र धोका होऊ शकतो, फेक केली होती परंतु अंतिम क्षणाला पुन्हा एकदा प्रयत्न केलाय। एका ठिकाणी नाही दुसऱ्या ठिकाणी, इकडे आग आणि तिकडे वीर अशी परिस्थिती, परंतु दोन्ही ठिकाणी बाल बचावलाय। चूक केली आहे देवेंद्र मिसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय। देवेंद्र मिसाळ यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय। विनंती असेल आता मात्र हा सामना मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं अक्कलवाडी संघाने तब्बल 24 चेंडूंमागे 51 धाबा जमा केल्या होत्या आणि 52 धावांचं टार्गेट जमा करू दिलं नव्हतं बोकडबिरा संघाला। या सामन्यात मात्र काय घडतंय, पहिलं षटक थोडंसं या ठिकाणी आणि या दरम्यान आपण वळूयात पुन्हा एकदा स्वागताकडे। मी विनंती करेन आमची चंद्रकांतजी गोळे यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करेन आमचे राहुल पाटील यांना की आपण आपल्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। इथे आपण बघतोय चंद्रकांतजी गोळे यांचं थोडंसं या ठिकाणी भेदक टाकलं गेलं आपटा संघाच्या बाजूनं। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी गणेशदादा पाटील आपण बघतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष पेण तालुका, त्यांच्या या ठिकाणी आपण बघतोय बलवली विभागातून या ठिकाणी आपण बघतोय बलवली परिसर एक जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व पाहायला मिळते। आमचे
भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय गणेशदादा पाटील, भारतीय जनता पार्टी बलवली हमरापूर परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. युवा मोर्चा अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय. मनापासून स्वागत. आजची शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. आज बरेचसे 51 असे सरस व्यक्तिमत्व, 51 असे राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व आपण पाहिलं होतं. लक्ष्मणजी जाधव, त्यानंतर नारायण गोठल यांचंही मनापासून स्वागत. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर. पहिल्या षटक इथे आपण बघतोय संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धाबा पाहायला मिळाल्या त्या फक्त आणि फक्त 3. आणि थोडीशी कठीण परिस्थिती अक्कलवाडीची. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त तोला लगावला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पोहोचेल, परंतु तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते चांगलं प्रोटेक्शन. त्या ठिकाणी 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होईल का? इथे मात्र थोडीशी कसरत पाहायला मिळते चेंडू पकडण्यासाठी ती क्षेत्ररक्षकांची. आणि तोपर्यंत आपण बघितला एक जबरदस्त या ठिकाणी खेळ, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती. प्रणय आणि प्रथम या जोडीमध्ये, या जोडीनं आपण बघतोय सिंगलच्या कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं, परंतु जशी चूक झाली क्षेत्ररक्षकांकडून तशाच चुकीचा फायदा उचलला. दुहेरीचं काम आपण बघितलं. 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर गोलंदाज रोहित वाघे, हर्ष सकपाळ लगातार 3 विकेट, 3 बाउंड्रीज आणि 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आपण बघूयात. इथे मात्र पुन्हा एकदा अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. असं म्हणतात की या ठिकाणी आपण बघतोय आपल्याला पाहायला मिळतंय आमचे गणेशदादा पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सन्मानानं या ठिकाणी आयोजक त्यांना घेऊन येतात या मंचावर. आपण त्यांना पाहू शकता. आमच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील त्यांना कव्हरिंग केलं जात आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करतोय आपण. पुन्हा एकदा अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस क्षेत्र निवडलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ती मात्र चूक केली आहे. चेंडू जाईल गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार. चौकार पाहायला मिळतंय. आपण बघतोय आमचे सगळ्याच्या सगळे आयोजक या ठिकाणी आमचे गणेशदादा पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष पनवेल, माफ करा, पेण तालुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघतोय या ठिकाणी गणेशदादा पाटील यांचं सन्मानपूर्वक आगमन झालंय आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय जबरदस्त या ठिकाणी एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. अगदी कमी वयामध्ये या ठिकाणी समाजकारण करण्याचा त्यांनी वसा हाती घेतलाय. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पेण तालुका असेल, हमरापूर बलवली विभागातून चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. विकेट किपरनं या ठिकाणी मात्र कोणती चूक केली नाहीये. मागच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकानं केलेली चूक, त्यावर आलेल्या चौकार. एकूणच धावसंख्येला आकार दिला होता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या आकड्यावरती. 3 षटकांचा हा सामना. आणि 3 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण बघतोय किमान 30 ते 35 धावा जमा केल्या तर मात्र गोलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद नक्कीच राहील. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं. जाळं विणलं होतं. फलंदाजाला परतावं लागतंय. एक जबरदस्त टिपला जातोय झेल आणि प्रथमचा मात्र संपतोय इथे खेळ. आपण बघतोय आपटे काँग्रेस पार्टीचे लीडर आहेत आणि त्यांचंही स्वागत. तेही लाईव्ह मॅच पाहत या आपण बघतोय आपटे गावचा. त्यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. अभय रापटे लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अक्कलवाडीने जर 3 षटकार लगातार मारले तर लक्ष्मण जाधव, चंद्रकांत गोळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देईल. पारितोषिकांची रक्कम नक्कीच वाढली आहे, परंतु इथे मात्र धाबा येणं गरजेचं. धाबा येणं गरजेचं. इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना चकवत सुईमधून धागा जावा तसा चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या हाती एकूणच धावा. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोषदादा चौलकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. एकूण धावा झाल्या त्या तब्बल 16 आणि स्वागत केलं जाते आमचे ग्रामपंचायत सदस्य आमचे अक्कलवाडीचे आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोषदादा चौलकर यांच्या स्वागत करतोय. आपण बघतोय एक चांगलं काम या ठिकाणी बऱ्याच आपण बघतोय. आजचा स्टेज आजची एकही खुर्ची स्टेजवरची असं ती रिकामी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक वेळेस हे ठिकाणी मैदान मंच जसा खाली होत आहे तसा या ठिकाणी आपण बघतोय. नक्कीच आपण बघतोय आजच्या रात्रीसाठी आपण बघतोय एक नवीन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या विहीगर परिसरातील वैभव पाटील सर पेशानं शिक्षक आहेत IT चे. आपण बघतोय VK कॉलेजमध्ये आपण त्यांना पाहू शकता. VK कॉलेजमध्ये पेशा आपण बघतोय त्यांचे IT शिक्षक म्हणून काम करतायत. परंतु साथ आपण बघतोय क्रिकेटची आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण म्हणतो ना की मैदानातली माती आणि क्रिकेटली नाती कधी तुटत नसतात. तशाच पद्धतीनं क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्ही कोणत्याही टेन्शनमध्ये असा परंतु ज्यावेळेस आपल्या गावामध्ये मॅचेस असतात त्यावेळेस स्वतःहूनच आपली पावलं त्या मैदानाकडे वळली जातात. कारण त्याला माहिती आहे की या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळेस बघतो स्वतःचं टेन्शन स्वतःचं या ठिकाणी दिवसभराची सगळी तकान निघून जाते ती क्रिकेटची मॅच पाहिल्यानंतर. आणि तशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आपण या ठिकाणी बघतोय निशांत माळी सर आपण बघतोय मेन अंपायर आपण बघतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने परंतु तिथे चूक केली. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे मिळतीये विकेट. डाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय बाद बाबा लागेल ते फलंदाज अजयला. थोडस या ठिकाणी कठीण परिस्थिती पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आपल्याला बघतोय. महत्वाचे 2 फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेत. पहिली विकेट गमावली होती प्रथमच्या स्वरूपानं. दुसरी विकेट गमावली होती अजयच्या स्वरूपानं. इथे मात्र आपण बघतोय नवीन फलंदाज आर्यन मालुसरे. मागच्या सामन्यामध्ये काय चमक दाखवली होती आमचे संतोषजी मालुसरे यांचे चिरंजीव. जसा बाप तसा बेटा अशी कामगिरी त्याने नक्कीच दाखवली या मैदानावर. कारण आपण बघितलं होतं अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके दाखवले होते या फलंदाजानं. मग ते तडम्यांच्या रिजनमध्ये असेल फाईन लेगच्या रिजनमध्ये असेल अगदी जबरदस्त या ठिकाणी सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली त्याच्या फलंदाजीच्या स्टाईलनं. इथे आपण बघतोय गणेश उमरे या ठिकाणी लाईव्ह बघतायत त्यांचंही मनापासून स्वागत. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलाय. चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 20 या आकड्यावरती. 20 या आकड्यावरती धावा पोहोचल्यात. आपण बघतोय शेवटचं स्लॉगवरचं षटक पाहायला मिळतंय अक्षय कोदेरे शेवटचं षटक. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू सहजासहजी बॅटवर येत नाही अशा परिस्थितीत आपण बघतोय. आपण नेहमी म्हणतो ना की तुमची परिस्थिती वाईट असेल मेहनत करून कधी कधी आपला या ठिकाणी सक्सेस होत नसेल तर तुमचा सिद्धांत बदला. कारण नेहमी पाहिलं जातं की झाडं आपली फक्त पानं बदलतात मुळ्या नाहीत. तसंच क्रिकेटचा खेळ आहे. षटकार चौकार येत नसतील तर सिंगल डबल घ्या. स्ट्राईक रोटेट करा. धावफलक नेहमी हलता ठेवा आणि तरच तुम्ही एका मोठ्या धावसंख्येचा वेध घेऊ शकता. आणि ती परिस्थिती पाहायला मिळते. धावफलकावर धाबा 22 धाबा धावफलकावर. 30 धाबा जरी झाल्या तरी मात्र प्रयत्न चांगला होऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत मात्र कव्हरिंग थोडस खराब. फेक थोडीशी खराब. पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज आर्यन आणि रितेशच्या मध्ये एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पुन्हा एकदा पाहतोय. 2-2 धावा या ठिकाणी आपण बघतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत. अगदी अक्कलवाडी संघाचे सगळेच्या सगळे खेळाडू जर पाहिले
अगदी मजबूत बांधायचे नाही आहेत, परंतु त्यांनी टायमिंगनुसार जे फटके सजवलेत ते अगदीच या ठिकाणी आपण बघतोय डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीनं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलं ते 24 या आकड्यावरती. विनंती असेल काल भैरव कोपर आणि गावदेवी बोरगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण आमंत्रित करूया टॉस साठी. लगेचच विदाउट टाइमपास आपण टॉस साठी यायचंय. भास्कर लहू ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय सिंगापूरला कम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करतायत. त्यानंतर निलेश कियणे बुद्धिबळपटू आहेत, त्यानंतर सात बुद्धिबळाचे प्रशिक्षक पण आहेत. या दोनही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूयात. भास्कर लहू ठाकूर, निलेश कियणे, वेलकम आपलं. आणि इथे मात्र आपण बघतोय स्लॉगवरचं षटक. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. आर्यनला अजूनपर्यंत या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते स्ट्राईक साठी, परंतु इथे मात्र आर्यन स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये आपण बघतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच सांगताय स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाणार नाहीये, कारण आपण ते बघतोय इंटरनॅशनल नियमाप्रमाणे दोनही फलंदाजांना आपली क्रीज सोडावी लागतीये जर का तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची असेल तर. इथे मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 25 या आकड्यावरती. एकूण विकेट गमावल्या ते आतापर्यंत 2. 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु 25 धाबा जरी असेल तरी मात्र आपण बघतोय पहिल्या रात्रीचा तो सामना आजही आम्हाला आठवत आहे. 18 चेंडूंमागे 25 धाबा वाचवल्या होत्या त्या भोकरपाडा संघानं. आणि अशा परिस्थितीत आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या रात्रीची ती आठवण या ठिकाणी आजही असेल, परंतु इथे मात्र आपण बघतोय अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा स्ट्रोक्स, एक मोठा फटका आर्यनच्या बॅट मधून बघायला मिळेल का? निकेश शिगवण बाई या ठिकाणी आपण बघतोय निकेश भाई शिगवण लाडिवलीचे, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून स्वागत. शेवट गोड करेल का? कारण आपण नेहमी म्हणतो की तुमची सुरुवात चांगली असेल तर शेवट गोड होतो, परंतु या ठिकाणी शेवट गोड केला जाईल का? स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटवर या ठिकाणी बॉल आला नाही. इथे मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय मित्रांनो. थर्ड अप्परसाठी या ठिकाणी आपण बघतोय बॅट्समनचा कॉल आहे. बॅट्समनचा कॉल आहे, रिव्ह्यू आहे. पंच कशासाठी? ओके, हाईट साठी, हाईट फॅक्टर. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतोय. तर बघतायत आमचे तिसरे पंच या ठिकाणी समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल आपण बघतोय. रेफर केलंय या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघतोय. हे षटक या ठिकाणी संपन्न होईल. एकच धाव या ठिकाणी दिली जाईल. एका धावेने आपण बघतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वळतोय पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. कुठेही जाऊ नका. या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त तर्रार या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळत आहे. 51 असे रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय पहिल्या सत्रामध्ये अक्कलवाडी संघाने धावा जमा केल्या त्या 18 चेंडूंमागे तब्बल 26 आणि 9च्या सरासरीने आपटे संघाला आता मात्र 27 धावांची गरज असेल. परंतु या 27 धावा जमा करण्यासाठी नक्कीच घाम फोडला जाणार तर कधीही आपला रंग बदलते. आपण पाहू शकता आमचे विगरचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पंचांचं आपण मनापासून स्वागत करूया. वैभव पाटील सर आपण बघतोय आयटीचे या ठिकाणी शिक्षक आहेत विके हायस्कूल मध्ये आणि साथ आमचे निशांत माळी सर त्यांनाही आपण बघू शकता. मेन आपण विकेटवर आपण दोन्ही पंचांना पाहू शकता. निशांत माळी सर आपल्या रसायनी परिसरातील MCA परीक्षा पास झालेले हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. NISM मध्ये त्यांनी लेदर क्रिकेट पण चालू केलंय. NISM मध्ये आपण बघतोय लेदर क्रिकेटचं कोचिंग ते निशांत माळी सरांनी चालू केलंय. म्हणजे एकूणच दोनही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले पंच. अष्टविनायक साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर आमचे भरत माळी असतील, प्रफुल माळी असतील, सार्थक माळी असतील, या तिघांचंही मनापासून स्वागत. काय जबरदस्त व्हॉइस क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी गावाचं शेवटचं घर जरी असेल तरी तिथपर्यंत आवाज अगदी क्लिअर पोहोचला जातोय. आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. स्वागताकडे वळूयात आपण या ठिकाणी. हॅलो हॅलो या ठिकाणी
आदरणीय गणेश दादा पाटील बळवलीचे आमचे भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आणि जे आताच काही दिवसापूर्वी जिथे विभाग प्रीमियर लीग झाली त्याचे प्रेसिडेंट आदरणीय गणेश दादा पाटील बळवली यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। अंकित मालुसरे यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश दादा पाटील जिथे विभागीय प्रीमियर लीगचे प्रेसिडेंट यांचं इथं जोरदार स्वागत केलं जात आहे आपण बघतोय। त्यानंतर सागर पाटील इथे उपस्थित आहेत। ग्रेट ऑलराउंडर सागर पाटील बळवलीचे ग्रेट ऑलराउंडर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत केलं जाईल। सागर पाटील यांचं राहुल पाटील आणि आमचे शुभम कदम यांच्या शुभ हस्ते सागर पाटील ग्रेट ऑलराउंडर बळवली पेन बघा खूप सारे पाहुणे या ठिकाणी आपण बघतोय आणि आलेल्या पाहुण्यांचा इथं पाहुणचार केला जातोय। आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रीतम दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत केलं जाईल। प्रीतम दादा म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे। प्रीतम दादा म्हात्रे आपण बघतोय थोडंसं चुकलं गणित कुठेतरी, नाही तर आम्ही त्यांना या विधिमंडळात पाहिलं असतं। एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते प्रीतम दादा म्हात्रे यांचं इथे आपण स्वागत करीत आहोत। बघूया जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 27 धावांची, येणारे 18 चेंडू आणि 27 धावा। खूप सारी मंडळी पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः प्रीतम दादा म्हात्रे इथे आलेले आहेत। बघा 11:15 वाजतायत तरी सुद्धा इथे जो शब्द दिला त्या शब्दाला खरे उतरले ते आमचे प्रीतम दादा म्हात्रे, त्यांचं मनापासून मी या आयोजकांच्या वतीने रसायनी चषकामध्ये स्वागत करतो। आपण पाहतोय या ठिकाणी जिंकण्यासाठी गरज आहे ती 27 धावांची, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये खूप चांगलं आयोजन आपण पाहताय आणि अक्कुलवाडी संघ आपटे संघाच्या बरोबर खेळतोय। अक्कुलवाडी संघाला एक चांगला खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, सुरुवातीला 1-2 डंके द्यावे लागतील, पण इथे प्रीतम दादा म्हात्रे यांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये केलं जात आहे। जोरदार फटाके इथे वाजवले जात आहेत। ते प्रीतम दादा म्हात्रे आदरणीय जय म्हात्रे यांचे सुपुत्र आणि एक दानशूर दाता म्हणून ज्यांची ओळख आहे, जे गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, प्रीतम दादांची आपल्या करण्यात आली लेवलिंग किंवा इतर काही कार्यासाठी ती आदरणीय प्रीतम दादा यांच्याकडनं मिळालेली आहे, दरवर्षी त्यांच्याकडनं मिळते। त्याबद्दल प्रीतम दादा तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार आहे। इथे चांगला चेंडू होता, शॉर्ट फाईन लेगला जातोय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खूप चांगलं होतंय। अक्कलवाडी संघानं 26 धावा केल्या, 27 धावा करायच्यात अपोजिट आपटा संघाला, पण या धावा जर का रोखायच्या असतील तर अजिंक्य बौड आणि देवेंद्र माळी 27 धावा रोखायच्या असतील तर 1-2 झटके सुरुवातीला द्यावे लागतील। 27 धावा जिंकण्यासाठी अक्कलवाडीचे बरेचसे पाठीराखे आणि तेवढ्याच ताकदीचे पाठीराखे आले ते आपटा संघाचे। गोलंदाज चांगला चेंडू होता, मस्त चेंडू, टप्पा पडला, झपकन आतमध्ये आला, फलंदाज अगदी आशाभूत अशा नजरेने पाहत राहिले, विकेट कीपर कडे चेंडू विसावला,
2 चेंडूंचा खेळ संपलाय. आपण पाहताय 2 चेंडूमध्ये 1 धाव, 27चं समीकरण आहे. एक चांगलं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळते. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात बिलकुल शंका नाही. गोलंदाजी खूप चांगली करतोय गोलंदाज या वेळेला मालुसरे सुदेश. बरेचसे मालुसरे आहेत, 1-2 पाटील वगळले, गोठल वगळले तर मालुसरे जास्त आहेत अक्कुलवाडीमध्ये. हे सुदेश मालुसरे चांगली कामगिरी करतात. मोरे आहेत मालुसरे में इतिहासामध्ये ज्यांची नावं आहेत ते बरेचसे अक्कलवाडीमध्ये आहेत. जाधव आहेत ना रे, मोरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. नक्कीच पारितोषिकांची खैरात आहे, पण विकेट मिळवाव्या लागतील. आपटा संघाचे खेळाडू पण चांगला खेळ करतात. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिला धक्का दिलाय आपटे संघाला आणि आर्यन मालुसरेनं पकडलेला खूप चांगला झेल. या मॅच मध्ये थोडीशी स्थिती आता वेगळी पाहायला मिळेल यात बिलकुल शंका नाही. देवेंद्र, काय म्हणाल तुम्ही या झेल बद्दल? नक्कीच संघर्ष आपण म्हणतो ना की संघर्ष कशा पद्धतीने केला गेला पाहिजे आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या मंचावर पाहायला मिळत आहे. संघर्ष योद्धा या नावाने आपण बघतोय प्रीतमदादा म्हात्रे आणि आपण पाहतोय तशाच ताकदीचा संघर्ष आता मात्र आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत ते अक्कुलवाडी संघाचे फलंदाजी खेळाडू. नक्कीच संघर्ष योद्धा म्हणून ज्याने अगदी कमी कालावधीमध्ये नाव कमावलं. कदाचित दादा तुम्हाला तो किताब तुमच्या शिरेपेचामध्ये मानाच्या शिरेपेचात मिळाला असता. 10 जायंट किलर महाराष्ट्रात त्यातले तुम्ही ठरू शकला असतात. पण ठीक आहे, पण कमी कालावधीमध्ये आपण जे काही संघर्ष केला त्या संघर्षाला आजही सगळेजण सलाम करतायत. धावफलकावरती धावा आहेत 3, जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. नक्कीच 24 धावांची अजूनही गरज आहे, परंतु इथे पारितोषिक आलंय चंद्रहास गोटल यांच्याकडून. प्रणय भोईरची विकेट जर का मिळवली ना तर त्या गोलंदाज कोणी असू दे त्याला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच पारितोषिक दिली जाणार आहेत, पण कुणाची विकेट घेण्यापेक्षा आपण कोणाला त्या ठिकाणी रोखू शकतो हे महत्वाचं आहे. आणि प्रणय भोईर चांगला खेळाडू आहे माहिती आहे, त्यामुळे त्याची विकेट महत्वाची आहे. त्याच्या विकेटसाठी 500चं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज या वेळेला सुदेश मालुसरे. आज्ञा अविनाश मनवे यांच्या माध्यमातून सुदेशने जी विकेट प्राप्त केली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ज्या खेळाडूची भीती होती त्यानं फिरकावली गदा मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधून 4 धावा मिळतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रणय भोईर जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये आपटे संघाचं अस्तित्व कायम असेल, पण त्याची विकेट जर का मिळवली तर मात्र ही मॅच चांगली होईल. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडनं या चौकारासाठी. डाव्या हाताचा फलंदाज प्रणय भोईर याला चायना म्हणून लोकप्रिय आहे. नक्कीच आपण या ठिकाणी आपण बघतोय चायनाला बाद करण्यासाठी काय पारितोषिक लावलं त्याचं उत्तर या ठिकाणी आपण नक्कीच पाहायला मिळतंय. हा नक्कीच, परंतु इथे चौकार त्यानं ठोकलाय. 4 धावा मिळाल्यात. 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे 7. 20 धावा 12 बॉल अजूनही बाकी आहेत. 12 चेंडू 20 धावा. लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. आपण बघताय 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. जबरदस्त लढत. व्यासपीठावरती दिग्गज मंडळी बसलेली आहे. आपण बघतोय आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. सुहास कदम यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 100. चला टॉस साठी यायचंय कोपर संघ आणि बोरगाव संघ. 12 बॉल 20 रन कोपर टीम आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल, पण या षटकानंतर 12 बॉल 20. 12 बॉल 20 पॅची कडा नशिबाचा चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळाल्यात. जशा धावा येतील ना हे जे अक्कुलवाडीचे पाठीराखे त्यांना टेन्शन वाटणार आहे, कारण येणारे चेंडू शिल्लक आता असतील 11. 16 धावांची गरज आहे. एक धाव, एक रन्स त्या ठिकाणी महत्वाची आहे. एक धाव तुम्हाला रोखावी लागेल. आणि इथे भोईर यांच्याकडनं पुन्हा एकदा 200 रुपये. नक्कीच आपण बघतोय अभिषेक विजयाची इमारत प्रत्येक वीट म्हणतो ना आपण की घराची वीट आणि लावून आपण घर पूर्ण करतो, तशा पद्धतीनं विजयाच्या दिशेने जशी पावलं उचलली जातील तसं टेन्शन या ठिकाणी वाढलं जाते अक्कुलवाडीचं. नक्कीच टेन्शन वाढलं जात आहे, पण फलंदाजी ताबडतोब आहे. आक्रमण चांगलं सुरू आहे मैदानावरती. एक धाव घेतली जाते.
एका धावेच्या बरोबरीने पुढे धावसंख्या सरसावेल. धावा होतील त्या 27चा पाठलाग करताना 12. गरज असेल आता 10 चेंडू 15 धावांची. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग, विकेट मिळवावी लागेल, धक्के द्यावे लागतील तरच अक्कलवाडी संघाला हा सामना सोपा आहे. अन्यथा जर का डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रणय भोईर मैदानावरती राहिला तर 2-3 चेंडू राखून हा सामना जिंकण्याची ताकद त्या खेळाडूमध्ये आहे. तो प्रणय भोईर स्ट्रायकर एंडला. गरज आहे 10 चेंडू 15ची. आणि या मॅच मध्ये आपटेच्या पाठीराख्यांना असं वाटतंय की हा प्रणय शेवटपर्यंत राहिला पाहिजे मैदानावरती. मोठा फटका, फसलाय का क्षेत्ररक्षक? चेंडूच्या खाली काय केलंस हे तू, काय केलंस निर्णायक क्षणी? हा झेल सोडला. मला आता आठवण आली, भारत आणि पाकिस्तान या दोन टीम दरम्यान वर्ल्ड कपची संतोषची मॅच होती. त्यावेळेला सचिन तेंडुलकर यांचा झेल सोडला होता आणि वसीम अक्रमने विचारलं अब्दुल रजाकला, बाबा तू झेल कोणाचा सोडला ते तुला म्हणजे माहिती आहे का? आणि कदाचित अशी स्थिती होऊ नये टीम अक्कलवाडी संघासाठी. आज झेल सोपा होता. हे प्रेशर प्रेशर आणि प्रेशर प्रेशर कसं घ्यायचं नाही हे व्यासपीठावरती बसलेले मान्यवर आदरणीय प्रीतम दादा यांच्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे. अतिशय चांगला झेल इथे आता पकडला जातोय. ते फलंदाज बाद होतोय. आर्यन मालुसरेने झेल पकडला आणि पुन्हा एकदा आज आर्यनचा दिवस आहे की काय? आर्यन साठी इथे पारितोषिक आहे. चंद्रहास गोठल गोलंदाज विराजला 500 रुपये आहेत. थांबा जरा नंतर लावा, त्यांनाही मग टेन्शन येतं. नंतर घेऊ घ्या. विराजसाठी 500 आलेत गोठल यांच्याकडनं. अभिषेक, खरं तर सगळ्यांच्याच इच्छा आहेत की पारितोषिकं दिली पाहिजेत. मी त्यांना विनंती करेन मॅच सुरू मॅचमध्ये डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. तुमची जर इच्छा आहे ना, खेळ जर चांगला झाला तर स्वतःहून तुम्ही मॅच झाल्यानंतर पारितोषिक द्या. हा 200-400 द्या. गरज आहे जिंकण्यासाठी. 8 बॉल 15. नक्कीच. आणि मी तर म्हणेन की हॅट्रिक बिट्रिक नाही, प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रत्येक विकेट असेल, प्रत्येक षटकार चौकार असेल त्याला तुम्ही पारितोषिक लावा. नाही, अक्कलवाडीची 84ला जागा गेलेली आहे. त्या पहिल्या बॉलवर नाही हॅट्रिकला लावतील ते. 84ला गेलं ना का 83ला? गरज आहे ती येणाऱ्या 8 बॉल मध्ये 15ची. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेला आपण पाहतोय तो विराज. की पॉवर, चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं क्षेत्ररक्षक चाच पडतोय. दुसरी धाव मिळवली जातीये. 2 धावा मिळतायत पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे होतीये 14. येणारे 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. देवेंद्र, हा चेंडू महत्वाचा. हा चेंडू, या चेंडूवरती जर का धावा रोखल्या आपटे संघाच्या या अक्कलवाडी संघाच्या गोलंदाजांनी तर ही मॅच अक्कलवाडीसाठी सोपी आहे. पण याच्यावरती जर का मोठा एखादा फटका आला ना तर थोडीशी स्थिती बिकट होऊ शकते. शेवटच्या षटकामध्ये तो प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा चेंडू मात्र अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय. दुसरी धाव मिळतीये. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आता 16. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आपण टॉस करण्यासाठी माननीय जे आमचे पेन तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत, जिथे विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष गणेश दादांना विनंती करूया की आपण टॉस करावा. आपण टॉस करून घ्यायचा यानंतरच्या मॅच साठी. बोरगाव आणि कोपर या 2 टीम दरम्यान मॅच होईल. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. आता अक्कलवाडी टीमलाही तेवढं दडपण आहे जेवढं दडपण टीम आपटेसाठी असेल. कारण डाव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो प्रणय भोईर, जो एक मोठा फलंदाज होता ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. आपण बघतो एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अटीतटीचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार यात बिलकुल शंका नाही. नक्कीच. असं आपण म्हणतो ना की ध्येय तुमचं असं ठेवा की जिंकल्यानंतर त्याचा आनंद अगदी जल्लोषात साजरा झाला पाहिजे. इथे आपण बघतोय शेवटचं षटक. आता मात्र या ठिकाणी चर्चा केली जाते, विचार विनिमय केला जातोय. 6 चेंडू शिल्लक असतील, 11 धावांची गरज असेल. 11 धावा आपटे संघ आता विचार करत असतील, नक्कीच सोप्या नसतील. एक मोठा स्ट्रोक्स नक्कीच मारावा लागेल. सोप्या तर धावा नाहीतच आणि तेवढ्या कठीणही नाहीयेत कारण 2 फटक्याचं काम आहे. पण गोलंदाजी जर का चांगली झाली अक्कलवाडी संघाची तर या धावा ते रोखू शकतात.
सुरुवातीला त्यांना झटके द्यावे लागतील, पण ताकदवान फलंदाजी आहे टीम आपटेकडे. शेवटपर्यंत फलंदाज आहेत, पण तेवढी चिवट गोलंदाजी या अक्कलवाडी संघाची. नवीन गोलंदाज या वेळेला येतोय शेवटच्या षटकासाठी. प्रतीक ऋतिक शिंदे यांच्या हातामध्ये आता सगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे. ऋतिक शिंदे कशी कामगिरी करतोय. शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आपटा आणि अक्कलवाडी या दोन टीम दरम्यान ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत, पण आतापर्यंत तरी दोन्ही संघाने एक संघाला मला वाटतं पराभूत केलेलं आहे. गोलंदाजीसाठी ऋतिक शिंदे तयार. ऋतिक शिंदे बघूया. सगळ्यांचे धाबे धनानले थोडे टेन्शन मध्ये आहेत अक्कलवाडीचे पाठीराखे, पण कशी ऋतिक गोलंदाजी करतोय. दडपण त्याला घ्यायचं नाही या षटकामध्ये आणि दडपण विरहित फलंदाजी करावी लागेल आपटे संघाला. 6 बॉल 11 रन्स. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाजानं 2 धावा पूर्ण केल्यात. असे शॉर्ट पिच चेंडू जर का टाकले ना तर थोडंसं कठीण आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल. 2 धावा शेवटच्या 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. नक्कीच शेवटच्या 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आता मात्र आपण बघतोय प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं असेल आपटे संघाच्या बाजूने विचार करायला गेलं तर. आणि प्रत्येक चेंडूवरती विकेट घ्याव्या लागतील असं म्हणजे वाटतंय विराज गोठले आणि त्यांच्या सगळ्या टीमला. शेवटचे 5 बॉल 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतोय. चांगला फटका, बॅटची कडा कडा असे झेल सूर लावायला पाहिजे, सूर लावले पाहिजे. अक्कलवाडीचे पाठीराखे जरा जास्तच हायपर झालेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्या. 1 फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. आपण बघितलं असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला पण नव्हता, परंतु अक्कलवाडीचे सगळेच्या सगळे ग्रामस्थ अरे बाबा तू पकड चेंडू लवकर, पकड चेंडू लवकर, अशी परिस्थिती पाहायला मिळते. आता ते असं म्हणतात ना की पाण्यामध्ये मासा झेप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तिथे काय होतंय ना ते तुम्हाला इथून बोंबलून जमणार नाही. तिथे जाऊन समजतं बॉल कुठला पडलाय, कुठे गेलाय, काय होतंय हे तिथे गेल्यावरती समजतं. राहुल पाटील यांनाही तेवढं टेन्शन आहे आणि तिकडे आमचे कदम, विलास कदम दोघे आयोजक आहेत. त्यांना काही टेन्शन इथे आहे या मॅच पुरतं, पण नंतर काही टेन्शन नाहीये त्यांना, कारण 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. दीपक मांडवकर याच्यासाठी पारितोषिक आलंय. जर का झेल टिपला तर आदित्य गाताडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच आपण बघतोय आता मात्र सामना रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. एक मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असेल, प्रेक्षक देखील म्हणत असतील हा सामना. 8 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक शिंदे तयार आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण बघतोय. एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये, एक शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी तैनात केलाय, एक दुसऱ्या गलीमध्ये, आणि बाकी क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला त्या ठिकाणी तैनात केलाय. मिड विकेटला, डीप मिड विकेटला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. तिकडे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात केलंय, पण फलंदाज तिथे टेहलनी करतोय की कुठे क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नक्कीच सुजित मुंडे आमचे बोरिवलीचे हे लाईव्ह मॅच बघतायत आणि त्यांनी मंडळासाठी रसायनी चषकासाठी 5,000ची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल सुजित मुंडे तुमचे स्वागत तर आहेच आणि तुम्हाला धन्यवादही आयोजकांच्या वतीनं. 4 बॉल 8 रन. 4 बॉल 8. काय करतोय ऋतिक शिंदे? ऋतिक शिंदे इथे काय करतोय हा प्रश्न निर्माण झालाय. गोलंदाजी अंडर प्रेशर करावी लागेल. अंडर प्रेशर न घेता गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आले. आमचे विशाल पाटील सर आता तिसरे पंच असतील. बघूया तिसरे पंच. मॅच अतिशय रंगतदार होती. अटीतटीची लढत आहे, चुरशीची लढत आहे. दादा आम्ही 20 का 21 ला होता निकाल. अशी अटीतटी चुरस होती. शेवटच्या बॉलला काय होईल, आधी तर त्या TV 9 ला दाखवलं की प्रीतम मात्रे विजयी झाले. इकडे फटाके फुटले आणि त्यानंतर मग अशी अटीतटी लढत क्रिकेटमध्ये होते. मैदानामध्ये पंचांचा नो बॉलचा इशारा. अगोदर दुष्काळ होता, त्यात हा 13वा महिना. आता धावफलकावरती धावा आहेत त्या 22-5 रनची गरज आहे 3 चेंडू मध्ये.
4 बॉलमध्ये. या नो बॉलनं सगळं जी कामगिरी आहे ती कामगिरीवरती पाणी फिरलंय. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे आता. हा जर का नो बॉल नसता गेला तर 3 चेंडू राहिले असते, धावा मात्र 5च राहिले असत्या. पण 1 चेंडू वाढलाय. नक्कीच 1 चेंडू वाढला. आता इथे मात्र थोडीशी अजून कसरत करावी लागणार आहे, कारण आपण बघतोय आपटे संघासाठी थोडीशी वाट सोपी झाली आहे. हा विकेट घ्यावा लागेल गोलंदाजांना. हो हो खूप चांगला चेंडू. कधी असं वाटतंय काय करतात हे अक्कलवाडीचे खेळाडू, अगदी संभ्रमामध्ये आहेत. काय करावं त्यांना सुचत नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि गरज आहे 4 धावांची. 3 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. क्षेत्ररक्षणावरती पूर्ण मॅचचा निकाल आहे, पण क्षेत्ररक्षण थोडंसं चुकार झालं आणि ऋतिक शिंदेनं टाकलेला तो नो बॉल या सामन्यामध्ये कदाचित कलाटणी देईल की काय असा प्रश्न निर्माण झालाय. नक्कीच या ठिकाणी आता मात्र दोनही संघांना आता मात्र टेन्शन तर आलंय आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय दोनही संघ प्रार्थना करीत असेल तर एकदा आवाज होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. बघा मस्त आवाज. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय टेन्शन थोडंसं हलकं झालं असेल. अशी गोलंदाजी करावी लागेल, डोक्यानं काम करावं लागेल. इथे डोकं चालवावं लागणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि गरज आहे 4 धावांची. 2 चेंडू 4 धावा. जबरदस्त लढत आहे. अटीतटीची झुंज, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे. आता कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2. हा चेंडू जर का निर्णायक पडला म्हणजे गोलंदाजी जर चांगली झाली तर शेवटच्या बॉल पर्यंत मजा येणार. गोलंदाज ऋतिक शिंदे देवळोली एंड कडनं मारा करतोय आणि स्ट्रायकर एंडला. जबरदस्त जबरदस्त विकेट किपिंग. यावेळेस मात्र धाबे दणाणले. यावेळेस थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. 4 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हा खेळ, कारण आपण बघतोय क्रिकेटचा खेळ कधी रंग बदल आपण सांगू शकत नव्हतं. एक चांगल्या षटकाची गरज आहे, एकाच चांगल्या ओव्हरची गरज आहे, परंतु आता मात्र आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोनही संघ आपण बघतोय या ठिकाणी विनंती असेल प्रेक्षकांना दोन्ही कोणी संघ जिंकू दे. आता बघा ही मॅच आहे. या मॅच मध्ये अजूनही कोणी हारलेलं नाहीये. टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, कारण 1 बॉल बाकी आहे आणि ज्या वेळेला धावा जास्त असतात त्या वेळेला बॅटरला सेफ असतं, कारण एका फटक्याचं काम आहे. कारण कोणी जिंको, आपटा जिंको किंवा अक्कलवाडी जिंको, पण क्रिकेट जिंकणार आहे क्रिकेट. शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज आहे. नक्कीच श्रवण मी म्हणेन की या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी करून अक्कलवाडी संघाचं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं. नक्कीच देवेंद्र गुलसुंदा वाट बघतोय की कोण येणार आहे, अक्कलवाडी येईल की आपटा येणार आहे. पण हा चेंडू बघा आता जे हसतायत ना कदाचित फसले नाही पाहिजेत. 1 बॉल 4 रन. 1 बॉल 4. बघूयात टाळ्या झाल्या पाहिजेत शेवटच्या या चेंडूवर. 1 चेंडू आणि 4 धावा. हा सामना या ठिकाणी कदाचित अक्कलवाडी संघाने जिंकलाय की काय असा प्रश्न निर्माण झाला. चमत्कारी गोलंदाजी, पण आपटा संघाचं अभिनंदन केलं पाहिजे. आपटा संघाचं यासाठी मी अभिनंदन करेल की प्रणय भोईरची विकेट पडल्यानंतर त्यांनी थोडंसं संयमानं खेळायला पाहिजे होतं, पण बाकीच्या फलंदाजांनी तसा संयम दाखवला नाही. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आपटा संघाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. हार जीत तो होती रहती है. खेल खेलना बड़ी बात है. आज कोण जिंकेल कोण हारेल ते महत्वाचं नाही, पण क्रिकेट जिंकला. जबरदस्त मॅच झाली. या मॅच मध्ये सगळ्यांनी मनमुरादपणे आनंद घेतला. त्या सगळ्या टीमच्या खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं स्वागत मी आदरणीय प्रीतम दादा यांचं स्वागत करण्याची विनंती आयोजन कमिटीला करतो. प्लीज एक मिनिट. प्रीतम दादा म्हात्रे तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि सगळ्यांच्या मनातील आमदार आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिकेचे, आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. खरं तर प्रीतम दादा पण 2 ओव्हर नंतर निघून जातात, पण ही मॅच एवढी रंगली अभिषेक की